वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर बसणार। वंचितचा उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर। चांदी 3 लाखांचा टप्पा चांदीनं ओलांडलाय, तर सोनं 2,000 तर चांदी 10,000 मागली। जीएसटीसह सोनं 1,48,000 तर तोळा, तर चांदी 3,03,850 रुपयांवर। मुंबईमध्ये पुढील 3 दिवस थंडीचे तापमानातही घट होणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानात मोठी घसरण। किमान तापमान हे 18 अंशांपर्यंत। तर मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला। हवा गुणवत्ता निर्देशांक 173च्या वर। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्यानं धूर आणि धुक्यांचं प्रमाण वाढलं। बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यामागे धार्मिक आणि जातीय कारणं असू शकतात। AR रहमान यांचं विधान। तर कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता। मला विश्वास आहे की माझा मुद्दा समजून घेतला जाईल। AR रहमानकडून स्पष्ट।